नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. आमच्या वांगडा आयज खास गेस्ट आसात. आमच्या वांगडा आसात बाब विशाल पै काकोडे. विशाल बाब, येवकार तुमकां ह्या कार्यावळीक. बाब विशाल पै काकोडे हांची वळख वेगळ्या तरेन गोंयकारांक दिवपाची गरज ना. एक पॉलिटिकल एनालिस्ट, आर्टिस्ट, सोशल एक्टिविस्ट आणि ESG गव्हर्निंग बॉडी, त्याच बरोबर स्टेट कल्चरल डेव्हलपमेंट कमिटीचे वांगडी म्हणूनय तांणी काम केल्लें आसा. दुसरी गजाल, राजकीय मळाचेर काम करता आसतना मुख्यमंत्र्या वांगडाय तांणी काम केला आणि लीडर ऑफ ऑपोजिशन हांच्या वांगडाय तांणी काम केला. विधानसभा कामकाजाच्या बाबतीत पुरायपणान सखोल अभ्यास आसपी विशाल पै काकोडे आणि तांकां आमी आयज खास ह्या कार्यावळीक आपोवपाचें कारण इतलें की आतां मॉन्सून सेशन सुरू जावपाचें आसा. 15 दिसाचें हें मॉन्सून सेशन म्हाका दिसता ह्या वर्साचें सगळ्यात व्हडलें जें सेशन तें हें मॉन्सून सेशन जावपाचें आसा आणि ह्या सेशना भितर सरकाराक आपल्यो बऱ्यो गजाली लोकां मुखार मांडपाची संद मेळटली आणि विरोधकांक सरकारचे अपयश, सरकार कशें फेल जाला हें लोकां मुखार हाडपाची संद मेळटली. आतां मॉन्सून सेशन म्हटल्या उपरांत सगळ्यांची नदर ही विरोधकांकडे आसता, कारण विरोधक हे खऱ्या अर्थान लोकांच्यो भावना, लोकांचे प्रश्न हे विधानसभेन मांडत असतात. पुणून असेंब्ली आतां फुडल्या आठवड्यान सोमारच्यान सुरू जातली आणि विरोधकां मदीं आतां सावनूच झगड्यो आणि वाद विवाद जावपाक सुरू जाल्ले आसा. अशा वेळार गोंयकार हे पुरायपणान फ्रस्ट्रेट जाल्ले आसात, निराश जाल्ले आसात आणि ह्या परिस्थितीन आतां ह्या असेंब्लीन नेमकें कितें जातलें ह्या विशयाचेर आमी सविस्तरपणान विशाल बाबा कडेन उलयतले. विशाल बाब, असेंब्ली सेशन आतां सुरू जातलें. तुमकां खबर आसा आयज जरी सरकारा कडेन भोवमत असलें, 33 आमदार असले, जाल्यार लोकभावना जी आसा ती सरकारच्या विरोधान आसा आणि ही लोकभावना व्यक्त करपाचे व्यासपीठ म्हटल्यार विधानसभा. आयज जेमतेम 7 आमदार विरोधकान आसात आणि त्या 7 आमदारां मदीं कितें जाल्या परिस्थिती ती तुमकां आनी वेगळ्या पद्धतीन सांगपाची गरज ना. अशा ह्या परिस्थितीन ह्या मॉन्सून सेशना कडल्यान लोकांनी कितें अपेक्षा दवरची? किशोर बाब, पळय, सध्या जे गोंयांत कितें चल्लां तें पळयत जाल्यार लोकांचो जो एक सेंटिमेंटल हें आसा तो असो आसा की एका सायडीन सरकार आनी दुसऱ्या सायडीन पसरकार अशी एक परिस्थिती आसा काय कितें असो आज प्रत्येक गोंयकाराक दिसपाक लागला. आनी हाचें कारण म्हणजे कितें की क्रेडिबिलिटी, तुमी जशें म्हणलें की विरोधक जो आसता ताका वर्तमानपत्र जावं, न्यूज चॅनल जावं, हे सगळे चड प्रायोरिटी दितात. सत्ताधारी कितें करता तें लोकांक खबर आसता, पूण विरोधकाचो रोल जो आसा तो अत्यंत प्रभावी आसपाक जाय आणि दुर्दैवान तो ना हें आमकां मान्य करचें पडटा. आतां विधानसभेचें अधिवेशन जें जाता तें अधिवेशन ह्या पुस्तकाच्या नियमा प्रमाणे वता, रुल्स ऑफ प्रोसिजर अँड कंडक्ट ऑफ बिझनेस ऑफ द गोवा लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, आणि सगळें कामकाज ह्या रुल्सां प्रमाणे जाता. आता पयर एक विषय जालो तो बिझनेस एडवायझरी कमिटीच्या मिटिंगे बद्दल आणि ताच्या नंतर ओपोजिशन MLAची मिटिंग, हाजेर एक कॉन्ट्रोवर्सी जाली. आता खरें म्हणजे बिझनेस एडवायझरी कमिटी ही सगळ्यांत पयली कमिटी हावजाची आणि ताजो मॅन्डेट कितें की ताजो मॅन्डेट जो बिझनेस जेन्ना सेशन हाणें नोटिफाय केलें, गव्हर्नरान कॉल कन्वीन केलें आणि तें नोटिफाय जालें की बिझनेस एडवायझरी कमिटीन खरें म्हणजे कामकाज ठरोवपाची गरज आसता. म्हणून थंय आज सरकार रूल सस्पेंड करप किंवा खंयची बिलाचें हें करप हें ते तांकां जाय तशें घालतात, पूण विरोधकांचो प्रभावी असो हें थंय जायना. आतां तुमी म्हणटले कितें की 7 नंबर 33 नंबर, म्हाका हें मान्य ना. एक बसून जर तर आमदार आसलो आनी तो जर तर अभ्यासू नियमाक धरून जर तर हें करपाक लागलो जाल्यार तो प्रभावीपणे सरकाराक कॉर्नर करपाक शकता. आतां विधानसभेचें कामकाज जें सुरू जाता तें कशें जाता, पयलीं जाता क्वेश्चन अवर. आतां क्वेश्चन अवरा बाबतीनूय कॉन्ट्रोवर्सी चालू आसा की लॉट्स काडले. आतां हे लॉट काडपाची जी सिस्टम आसा ती 2022 आशिल्ली की एक ओपोजिशनाचो येतालो, एक रुलिंगाचो येतालो. पूण म्हाका दिसता 23 काय 24 ह्या वर्साच्यान ती बंद जाल्या. ती ओनूच बंद जावूं ना, म्हणजे आतांच ह्याच फाटी कितें तरी जालें अशें ना. हें हाजे पयलीं जाल्लें आनी हें हाजे पयलीं जेन्ना जाल्लें तेन्ना ताजेर करेक्टीव हें किंवा काउंटर स्ट्रॅटजी करपाची जापसालदारकी ही विरोधी पक्षाची आशिल्ली. तांणी ती कांय केलें ना. तांणी आतां निमाण्या वेळार जेन्ना कन्वीन जालें तेन्ना परतो तो इशू केलो. होच इशू तुमी जर तर
हे काढून पळय जाल्यार फाटल्या खेपे ताणें होच इश्यू केल्लो. तर विरोधकाची जापसालदारकी फक्त ते इश्यू केले आनी लोकां मुखार दवरले इतल्याचेर ना, तांणी ते फॉलोअप करपाची गरज आसा. आतां क्वेश्चन अवराक ते म्हणटा आमकां संदी मेळना. तुमी स्ट्रॅटजिकली क्वेश्चन घालपाची रणनिती आखिल्ली काय कितें? ती केन्ना आखिल्ली? कित्याक म्हाका जें ज्ञान आसा तातूंत भितर तुमी जर तर स्ट्रॅटजिकली क्वेश्चन घाले जाल्यार तातूंतल्यान तुमकां ताजी उत्तरां किंवा तुमकां तुमचो क्वेश्चन लिस्ट बसून जावपाक शकता. हो एक भाग जालो. दुसरो भाग, स्टार क्वेश्चन जो आसता ते 3 घालपाक मेळटा दिसाक आनी अनस्टार्ड 15 घालपाक मेळटा. आता स्टार क्वेश्चन म्हणजे तारांकीत प्रश्न आसात ते एक चडांत चड 5 किंवा चडांत चड 7 ते एका वराच्या हातूंत भितर डिस्कशनाक येता. हालीं ते पाड तर ते 2-3 अशेंच येता. दुसरे गजाल, स्टार क्वेश्चन जे घालतात तो खंयचोय आमदार असो, सत्ताधारी असो किंवा, म्हजें एक मत अशें की ते स्टेट रिलेटेड आसपाक जाय. कित्याक ताजेर व्यापक चर्चा जातकीर त्या प्रश्नांतल्यान संपूर्ण गोंयकारांक ताजी रिलीफ मेळपाक जाय. पूण दुर्दैवान आतां जर तर तुमी पळयत जाल्यार कॉन्स्टिट्युएन्सी स्पेसिफीक तो प्रश्न आसता आनी मागीर सभापती कितें सांगता, ना इट इज स्पेसिफीक टू दॅट पर्टिक्युलर कॉन्स्टिट्युएन्सी, तूं तुजे हाजेर विचारपाक शकना. सो हो एक थंय मुद्दो आसता. पूण म्हाका प्रश्न पडटा तो कितें की अनतारांकीत 15 प्रश्न असतात पर डे. आता हातूंतल्यान प्रचंड इन्फॉर्मेशन मेळटा. आता सध्या एक हे म्हणजे काल रोरो फेरीबोट तांणी लॉन्च केली आनी ती करचे पयलीं मिनिस्टरान सांगलें की आपलो डायरेक्टर हो कोचिनाक वतलो आनी कोची वचून तो स्टडी करतलो इनलँड वॉटरवेज हाजेर. आता हाजेर खरें म्हणजे विरोधी आमदारांनी प्रतिक्रिया दिवपाक जाय आशिल्ली. कित्याक फाटल्या विधानसभेची उत्तरां जी आसात तातूंत भितर तुमकां याद आसतली सोलर फेरीबोट म्हणून एक हाडिल्ली आनी ती आतां खंय आसा आनी कितें जालें म्हणटी खबर ना. ह्या सोलर फेरीबोटीची स्टडी ह्याच कोचीनच जाल्ली. म्हणजे आता खरें म्हणजे विरोधक जर तर चपल आशिल्लो किंवा हें आशिल्लो जाल्यार ताणी ताका थंय इमिजिएटली कावंटर करपाक जाय आशिल्लो की आरे बाबा तुवें एक कोचीची स्टडी करून एक फेरीबोट न्हिदयली हांगा, आतां सगळ्यो इनलायन वॉटरवे हें करता. पूण हें करतलो जाल्यार तुका अभ्यास जाय, तुजे कडेन एक थिंक टँक आसपाक जाय. म्हज्या कोतान आज एकलो तो विजय सरदेसाय सोडलो कित्याक ताजो अनुभव आहा. ताजे 3 टर्म आसात, तो मिनिस्ट्रींत आशिल्लो, सो ताका अनुभव आसा. जांकां अनुभव ना, जे तुमी आमी फर्स्ट टायम म्हणटात, नवे म्हणटात, तुमचे कडेन थिंक टँक आसपाक जाय. जांचे कडल्यान तुमी हें करताले. कित्याक मनोहरबाब पर्रीकार हो खूब हुशार, पूण ताजे कडेन पसून थिंक टँक आशिल्लो. म्हणजे अजून लोक सांगतात, गव्हर्मेंट ऑफिसर सांगतात तो आमकां 2 आपयतालो रातचो, 3 आपयतालो. कित्याक आपयतालो? अभ्यास करून घेवपाक. हो अभ्यास आज जायना. सो हे जे म्हणटात की क्वेश्चन अवर आमकां टायम मेळना, हे चुकीचें. जे इन्फॉर्मेशन मेळटा ते इन्फॉर्मेशन घेवन तुमी सेशन सोंपतकीर किंवा इन ब्रेक अवर किंवा हातूंत भितर तुमी हे मुद्दे नक्की काडपाक शकतात. फक्त कितें काय म्हणल्यार तुमचो कमिटमेंट आसपाक जाय, तुमची डेडिकेशन आसपाक. विशालबाब, ते लॉर्ड्स पद्दत जी आसा, आता लॉर्ड्स पद्दती प्रमाण जर वचत, आता गोंयान हे पयलेच फावट जाला खूब वर्सां सावन की 33 आमदार हे सरकारा कडेन आसात आनी फक्त 7 आमदार विरोधान आसात. आनी अशा वेळार जर लॉर्ड्स पद्दत जायत जाल्यार मागीर 7 आमदाराचो प्रश्न येत ना येत म्हटल्यार नशिबाचो भाग जाता. हे योग्य आसा? पळय, ह्या रूल बुका प्रमाणे वचत जाल्यार खंयच अशें सांगिल्लें ना की एक हे हांचो काडचो, एक हे तांचो काडचो. इट इज प्युअरली ऑन लॉर्ड बेजीस. ओके, लॉर्ड बेजीस हो बुकानूच आसा. सो जे सभापतीन आतां केलां, फाटले खेपे ताणें मातसो कायंडनेस दाखयलो विरोधकांक की तुमकां एक हे मेळची म्हणून. पूण आतां जे सभापतीन केलां इट इज एज पर रुल्स. ओके ओके. सो थंय तूं ते कितें तरी आउट ऑफ द रूल केला अशें म्हणपाक शकना. आनी दुसरी गजाल म्हणजे पळय, आतां क्वेश्चन अवर जालो, ताज्या नंतर येता 0 अवर मेन्शन. आतां 0 अवर मेन्शन म्हणजे कितें? ते मेन्शन करपाचें आनी त्या आमदारान बसपाचें, ताजेर मंत्र्यान उत्तर दिवपाकूच जाय म्हणून. पूण आज कितें जाता, 0 अवराचेरूच एक कोण तरी आपल्यान खंय तरी गटार हें जालां म्हणटा, ताजेर मागीर दुसरो उलयता. आनी म्हणजे तुमी व्हॅल्युएबल टायम जो तुमचो आसा तो तुमी अननेसेसरी डिस्कशनाक वेस्ट करता. हें जावपाक जायना. ताजे नंतर येता कॉलिंग अटेन्शन अंडर रूल 63 ऑफ चॅप्टर 8. आता हातूंत भितर बसून कॉलिंग अटेन्शन कशी आहा की तुमी विरोधकांनी बसून कॉलिंग अटेन्शन घालतना ती व्यापक घालपाक जाय, संपूर्ण गोंयचे प्रश्न हे करपाक जाय. पूण हे करतलो जाल्यार हे शॉर्टलिस्ट करचें पडटा न्ही. ही डेली
घालपाक जाय. आणि थंय दुसरें कशें आसा त्या रुला प्रमाणे मॅटर्स ऑफ अर्जंट पब्लीक इम्पॉर्टन्स लक्षवेधी म्हणजे थंय फाटल्या हाका एक कॉलिंग अटेन्शन आयलें मारियो मिरांडाचें स्मारक करचें म्हणून. दिस इज नॉट अ सब्जेक्ट ऑफ कॉलिंग अटेन्शन. कित्याक मारियो मिरांडा तो त्या दिसा पुण्यतिथी नाशिल्ली, जयंती नाशिल्ली किंवा कांयच नाशिल्लें. ते तरी आशिल्लें जाल्यार हांव समजूंक शकता आशिल्लो की बाबा ना. तर हें अशें जावपाक जायना. तुमी कॉलिंग अटेन्शन घेता, खूब प्रश्न आहा गोंयकाराचे. तुमी जशें म्हणटा आज तुमकां पोट्टिडेक आसा, कोण हाका वाचा फोडिना म्हणटा. हे प्रश्न हांच्यांनी कॉलिंग अटेन्शन घालपाक जाय. पूण तेन्ना तांचे भितर एक वाक्यता आसपाक जाय, तांचे भितर कॉर्डिनेशन आसपाक जाय. तें आज जायना. ताजे नंतर आनी एक रूल आसा, रूल 64, 65, 66 आनी 67. हातून मॅटर्स ऑफ अर्जंट पब्लीक इम्पॉर्टन्स शॉर्ट ड्युरेशन नोटीस तुज्यान दिवपाक जाय. म्हणजे तातडीचें कितें तरी जालें, एक मेजर डिझास्टर जालो जाल्यार तो पसून तुज्या स्पिकरा कडेन मारून स्पिकर ते घेवपाक शकता, चर्चा घेवपाक शकता. ताजे नंतर आसा तो चॅप्टर 10 एडजर्नमेंट मोशन, रूल 68. आतां एडजर्नमेंट मोशन म्हणजे कितें, तसोच कितें तरी एक हें जालो, कितें जालो, एक घटना घडली किंवा एक कॉन्स्टिट्युशनल कितें तरी क्रायसीस जालें किंवा कितें जालें जाल्यार तुमच्यांनी एडजर्नमेंट मोशन मागून ताजेर व्यापक डिस्कशन करपाक जाता. तर प्रश्न कितें आसा, आज हें सगळें आमकां हें आसा, हाजो उपयोग विरोधी पक्षान कितलो केलो ह्या आमदारांनी किंवा सत्ताधाऱ्यांनी कितलो केलो, हाजेर खरें म्हणजे चिंतन जावपाक जाय. हाजेर खरें म्हणजे आतां डिबेट जावपाची गरज आसा. ताजे फुडें एक दोनूच हें सांगता. चॅप्टर 12 इज रिझॉल्युशन्स, प्रायव्हेट मेंबर रिझॉल्युशन किंवा प्रायव्हेट मेंबर बिल्स ही ह्या रुलाच्या अंडर तुमकां दाखल करपाक जाता. आतां तांणी दाखल केली. दाखल केल्ली जी प्रायव्हेट मेंबर रिझॉल्युशन आसा किंवा बील आसा ती एक तर थंय एक्सेप्ट जातात किंवा एक तर सरकार सांगता की ना आमी हें कन्सिडर करतात आनी तुमी ते विड्रॉ करा. आतां म्हजे कडेन लिस्ट आहा थोड्या प्रायव्हेट मेंबर रिझॉल्युशनाचे दुसऱ्या सेशनाच्यान म्हणजे 8व्या विधानसभेच्या सेकंड सेशनाच्यान ही प्रायव्हेट मेंबर रिझॉल्युशनां सुरू जाली. 15 जुलै 2022 चिफ्टन्स मेमोरियल कुंकळे हे त्या वेळार सरकारान सांगलें की ते नॅशनल वॉर मेमोरियला कडेन आमी तो दीस सेलिब्रेट करतले. आतां ओनू तांणी केला काय कितें तें खबर ना, कोण थंय गेल्लो म्हणून, कित्याक खंयच वर्तमानपत्र हांवें वाचूना. म्हणजे ती घोशणा ते विसरले दिसता म्हाका की थंय रीत घालपाक जाय आशिल्लें म्हणून. आनी दुसरें हांव कुंकळचो चिफ्टन मेमोरियला कडेन अजून एक फातर पसून येवना. वेळ कितलो गेलो, 3 वर्सां गेली. हाजेर फॉलोअप कितें जालो म्हाका खबर ना. गोवा वेलफेअर पेन्शन फॉर सीफेरर्स हे एक अनेक आमदारान घाल्लें. ते पयर कितें तरी तांणी सांगलां आमी फुडें परमनंट करतले म्हणून. अजून परमनंट जालें ना. कितलो तेंप गेलो, 3 वर्सां. 3 लिनियर प्रोजेक्ट सुरू जालो. कितें तरी सरकारान आश्वासन दिलां आसतलें, कितें ताजेर हें जालें काय जालें ना. आनी हांव फक्त विरोधकाचें सांगता, सत्ताधाऱ्या कडल्यान हांव कांयच अपेक्षा करना, कित्याक तांकां सरकार जें सांगता तेंच आयकुचें पडटा. 4थ्या सेशनान गॅरंटेड डिलिव्हरी ऑफ पब्लीक सर्विसीस 31 मार्च 2023 आज पब्लीक सर्विसीस लोकांक मेळटा. हांव नांव घेना पूण ज्या आमदारान हें घाल्लें ताणें ताजेर कितलो फॉलोअप केलो हें ताणें सांगूंक जाय न्ही लोकांक. काय तूं तें विधेयक घालें आनी आपूण मागीर सुसेगाद न्हिदलो. अनएम्प्लॉयमेंटाचेर 4 आमदारांचें जॉयंट कॉलिंग अटेन्शन आशिल्लें. गोंयची अनएम्प्लॉयमेंट परिस्थिती कितें जालें, कॉलिंग अटेन्शन प्रायव्हेट मेंबर रिझॉल्युशन कितें जालें ताजें. त्याच मार्चान विडो डिस्क्रिमिनेशन हाजेर एक प्रायव्हेट मेंबर रिझॉल्युशन आशिल्लें. आज पर्यंत कायदो आयलो कितलीं वर्सां जालीं, 2 वर्सां जालीं. हाजेर त्या आमदारान कितें फॉलोअप केलो. खाजन लँड, खाजन जमनी ज्यो आसा ताजे पयरचे बसून शॉर्ट विधानसभे बसून तो विशय आयला. पण तुमी ही प्रायव्हेट मेंबर रिझॉल्युशन जी घाल्ली ताजेर फॉलोअप कितें केलो हाजें उत्तर तुमी लोकांक दिवपाची गरज आहा. ताजे नंतर फिश करी आनी रायस गोंयकारांक स्टेपल डायट सबसिडायज रेटीन दिवचें अतिशय बरें अशें एक प्रायव्हेट मेंबर रिझॉल्युशन आशिल्लें. मेळटा कोणाक शीतकरी रायस मेळटा. कितलो तेंप जालो, 2 वर्सां जालीं. 2023 ऑगस्ट. प्रिझर्वेशन ऑफ मॉन्युमेंट्स अँड प्लेसीस ऑफ हिस्टॉरिकल इम्पॉर्टन्स 4 ऑगस्ट 2023
हाजेर पयर तांणी हेरिटेज पॉलिसी करून कितें तरी केलां. सो हें म्हाका दिसता मातशें खंय तरी हें आसा. ताजे नंतर 2024 बरियल सायट्स मुसुंडी आसच्यो किंवा हे आसचे हाजेर एक आशिल्लें. ताजे नंतर 2024 जुलयान अस्मिताय दीस ओपिनियन पोल डे साजरो करतो म्हणून आशिल्लें. केलो कोण केन्ना सरकार. म्हणजे हाजो अर्थ कितें तर म्हणजे प्रायव्हेट मेंबर रिझोल्युशन तुमी घाली आनी मागीर तुमी ओग्गी रावले. सरकार ताजो फायदो घेतलोच. विशाल बाब, एक म्हत्वाची गजाल आमी पयलीं समजोवंक जाय आनी ती लोकांनी बी समजून घेवंक जाय की जेन्ना आमदार म्हणून आमी कोणाक तरी वेचून हाडटात म्हटल्यार आमदार म्हटल्यार कितें तर आमदार म्हटल्यार ताणी विधानसभेन हें सगळें कामकाज करपाक लागून तिने अभ्यास करप. तो अभ्यास करपाक लागून ताका ज्यो ज्यो गजाली लागतात, ज्यो ज्यो सुविधा लागतात, सोयी सुविधा त्यो सगळ्यो पुरोवपाचें काम सरकार करता. म्हटल्यार तुमच्या आमच्या पयशांतल्यान जे आमदारांक मानधन मेळटा नाजाल्यार पगार मेळटा, मंत्र्यांक मानधन पगार मेळटा, त्याचो खर्च जो आसता तो खर्च हो विधानसभेतल्या ह्या कामकाजा खातीर खर्च आसता. तो खर्च हो घरा रावन तो कितलो खर्च करता, कितल्या लोकांक चाय दिता आनी कितल्या लोकांक पार्टी दिता, ह्या खर्चा खातीर ते पयशे नासतात. ते पयशे जे लोकांच्या टॅक्सांतल्यान आमी ह्या सगळ्या आमदारांक आनी मंत्र्यांक फारीक करतात ते कित्याक तर तांणी अभ्यास करचो आनी विधानसभेन ते विशय मांडचे आनी लोकांक न्याय दिवचो. होच विशय आता मुळार हांगासर तुम्ही जो उपस्थित केला की हे आता तुम्ही सगळे एक्सप्लेन केले. विधानसभा जे थेट प्रक्षेपण जाता लाईव्ह लोकांक घरा बसून विधानसभेचे कामकाज पळोवपाक मेळटा. त्यामुळे विधानसभा हो रंगमंच अशा पद्धतीन त्याचे ट्रान्सफॉर्मेशन जावपाक लागला काय कितें ना अशें दिसपाक लागला की आतां लोकांची भावना अशी जाल्या. म्हणजे तूं कोणें आतां सोशल मिडियाचेर येता सकयल कमेंट पळयत जाल्यार लोकांक एक सिरियसनेस ना. आनी दुसरें कितें जाता पयलींचे आमदार जे आशिल्ले म्हणजे म्हाका याद जाता ती दोतोर काशिनाथ जल्मे तांचे बरोबर म्हाका एक थोडे वेळ काम करपाचें म्हणजे नॉट ऑफिशियल कॅपेसिटी पूण ते एक आंदोलन त्या वेळार जालें. आनी दोतोर जल्मीचो जो अभ्यास आशिल्लो ही वॉज अ मेडिकल प्रॅक्टिशनर पूण ताका ताजे बद्दल पॅशन आशिल्लें आनी हे पॅशन आशिल्ले मनीस जाय. पॅशन तुमकां ना तुमी थंय फक्त एक आमदार म्हणून हें करपा आयल्या अशें जावपाक शकना. आतां हांव दुसरो भाग घेता. आमचे कडेन कमिटी आहा ह्या रुल्साच्या हाजे प्रमाणे बिझनेस एडवायझरी कमिटी म्हणटा ती हांवें उदर सांगली BSc. ताजे नंतर येता ती पब्लीक अकाउंट्स कमिटी आनी पब्लीक अंडरटेकिंग कमिटी. आता पब्लीक अकाउंट्स कमिटी म्हणटी खंयची की सरकाराची जी डिपार्टमेंटां आसा वेगळी वेगळी डिपार्टमेंटां ताजे सगळे हे जे ऑब्झर्वेशन CAG म्हणजे कंट्रोलर अकाउंट ऑडिटर जनरल असता ताजे जे रिपोर्ट असतात ते एन्युअल प्रत्येक वर्सा येतात. ते रिपोर्ट स्क्रुटनायज करप आनी तातूंतल्यान आनीक इन्व्हेस्टिगेशन करप हे काम ह्या दोन्ही कमिटीचे. आनी पब्लीक अंडरटेकिंग कमिटी पळय आहा ती कॉर्पोरेशनां म्हणजे GIDC हँडीक्राफ्ट आनी कितें पळय ही सगळीं आसा ही ताजे अंडर येता. आतां एक प्रश्न कितें आहा वर्तमानपत्रांतले जर्नलिस्ट तुमचे सारके तुम्ही आज इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करतात. तुम्ही त्या रिपोर्टाचो संदर्भ घेऊन त्या डिपार्टमेंटान वतात कोणाकडल्यान तरी तुमच्या हातूंतल्यान सोर्सिसांतल्यान तुम्ही हे करतात आनी ती बातमी तुम्ही उजवाडा काडटा. लोकांक ते कळटा की बाबा हांगा हो गैरकारबार चालू आसा हांगा हो घोटाळो चालू आसा. हे ह्या कमिटीक कित्याक कळना. आनी 2022 आज मेरेन कितले रिपोर्ट आयले एकूय रिपोर्ट. मुख्य म्हटल्यार पब्लीक अकाउंट्स कमिटी जी असता आणि पब्लीक अंडरटेकिंग कमिटी असतात ताचे प्रमुख पद जे आहा ते विरोधकाकडेच असता आणि विरोधकाच्या हातीन हे दोन अशा पद्धतीची शस्त्रां जी थेट सरकाराक एक्सपोज करपाक लागून त्याचो उपयोग जावंक जाय. आणि ताजी मर्यादा तुमकां फक्त तो रिपोर्ट तयार करून दिवपाचेर ना. तुम्ही डिपार्टमेंटाच्या हेडाक आपोवन सेक्रेटरी तुमचे कडेन सेक्रेटरीक बसून आपोवपाची आसा पावर आसा. तुम्ही ते पब्लीक डोमेनान दवरपाक शकता. रिपोर्ट करपाची हे वेगळी पूण दुसरे बाजूंतल्यान त्या पदाचो वापर करून तुम्ही करप्शन उक्ताडार हाडपाक शकता. ते आज जायना. ताजे नंतर एस्टिमेट्स कमिटी आणि बजेट कमिटी ह्यो कसल्यो कमिटी ह्यो बजेट जे पळय सरकार मांडटा ते बाबा एस्टिमेट ते सारखे आसा काय कितें. एका खात्याक समज ताणें अमको अलॉटमेंट केला तो ताणें युटिलायज केलो काय कितें केलो ना जाल्यार कित्याक केलो ना ही जाप विचारपाचो अधिकार त्या कमिटीक आसता. म्हणजे तुजो फेलियर कितें तुवें हे इम्प्लिमेंटेशन कित्याक केलें ना हें जर लोकां मुखार आयलें की बाबा म्हज्या खात्याक आज एका डिपार्टमेंटाक
200 कोटी आशिल्ले ताणें फक्त 50 कोटी वापरले, 150 कोटी वापरनासतना दवरले. म्हणजे हो ताजो फेलियर लोकां मुखार येवपाक शकता. पूण ते कमिटीन करपाक जाय. ताजे नंतर कमिटी आसली गव्हर्नमेंट एश्युरन्सीस. म्हणजे हांवें उदक जशें सांगलें प्रायव्हेट मेंबर रिझोल्युशन, कॉलिंग एटेन्शन, हाजेर सरकार आश्वासन दिता, हय हांव तें पळयतां, हांव तें करता म्हणटा. निमा कडेन जाता जायना. सो ही एश्युरन्स कमिटी कडेन जर तर तो कन्सर्न आमदार गेलो किंवा ताणें आपल्या कॉन्स्टिट्युएन्सींतले लोकप्रतिनिधी, पंच आसूं, म्युनिसिपालिटीचो कावन्सिलर आसूं, हांकां जर तर धाडलें जाल्यार ह्या कमिटीन तांची दखल घेवपाक जाय. हें जाता, हें जायना. ताजे नंतर आसा ती सिलेक्ट कमिटी, म्हणजे बिलां. आतां ती पयर एक बील तांचे कडेन सिलेक्ट कमिटी कडेन गेल्लें पाहिजे हाजे होल्डिंग्साचे. प्रिविलेज कमिटी, लायब्ररी कमिटी, अश्यो खूब कमिटी आहा. पूण ह्या कमिटीच्यो बसका बाबा रेग्युलर जातात काय कितें? जाल्यो जाल्यार तातूंत विशय तशे चर्चेक येतात काय कितें? येता जाल्यार ताजे निष्पन्न कितें जाता, ताजे रिपोर्ट्स खंय आसा, हें आज कोण हाजेर अभ्यास करिना. म्हणजे ह्या सगळ्या कमिटीचेर प्रामुख्यान विरोधकाचे आमदार असतात आणि सरकाराचे असतात. म्हणून खरें म्हटल्यार पब्लिकान ह्या सगळ्या लोकांक अकाउंटेबल धरपाक जाय ह्या सगळ्या गजाली खातीर. बरोबर. म्हटल्यार आमी फक्त आमदार उद्घाटनां करता आणि आमदार भाशणां करतात त्याच कडेन आमचें लक्ष आसता. पुणून आमदाराचें काम, ज्या गजाली खातीर आमी आमदार वेंचून हाडटात त्या आमदाराचें काम ह्या सगळ्या गजाली भितर आसता आणि त्या गजाली भितर ते आमदार काम करतात काय ना हे आमी जनतेन पळोवचें पडटलें. आणि जनतेन ताका जाप विचारची पडटली की तूं अमक्या कमिटीचेर जर आसा जाल्यार त्या कमिटीचें काम खंय पावला, त्या कमिटीचो रिपोर्ट खंय पावला. कारण जर अशा पद्दतीन ह्यो जर गजाली जावंक ना जाल्यार मागीर आमी आमदार म्हणून ज्या गजालीक नेमतात त्या आमदाराच्या गजालीक कांयच अर्थ उरना. विशाल बाब, हे सगळें तुमी आतां असेंब्लीचे हे सगळें तुमी एक्सप्लेन केलें. आतां तुमी मुख्यमंत्र्या वांगडाय काम केलां आणि विरोधी फुडाऱ्या वांगडाय तुमी काम केलां. सत्ता जाली म्हटल्यार सरकारच्या वतीन जेन्ना कामकाज हाताळपाचें आसता तेन्ना ताची लायन ऑफ एक्शन कशी आसता आणि विरोधकाच्या वतीन जेन्ना कामकाज हाताळपाचें आसता तेन्ना ताची लायन ऑफ एक्शन कशी आसता? पळय, सरकारच्या वतीन काम हाताळपाचें पळय आसता न्ही तेन्ना तूं सरकाराचे प्रोजेक्ट, सरकाराचे उपक्रम हे लोकां मुखार दवरपाचो तो मंत्री प्रयत्न करता आणि सत्ताधारी आमदार आसता ताका सपोर्ट करता. आतां हांवें जेन्ना मुख्यमंत्री ज्या मुख्यमंत्र्या बरोबर काम केलां तेन्ना आतां जी परिस्थिती आशिल्ली ती तेन्ना तशी नाशिल्ली. तेन्ना इन्फॉर्मेशन पब्लीक डोमेनान ओपनली वताले आणि त्या काळांतलो जर तर तुमी पेपर पळयले जाल्यार कितलेशेच विशय, म्हणजे SEZ विशय जावं, तुजे मायनिंग जावं, अशे खुबश्यो गजाली ओपनली थंय डिस्कशनाक येताल्यो. तातूंत मागीर काय म्हजेर बसून पर्सनल एलिगेशन म्हज्या नांवान त्या वेळार विरोधी पक्ष नेते मनोहर पर्रीकारान घेतिल्ले. एक्चुअली जो मनीस सभागृहात हजर ना ताचें नांव घेवप ना अशें हें आसता. पूण त्या वेळार अशें, आनी म्हजे कोतान तें हेल्दी, कित्याक म्हाकाय तातूंतल्यान संदी मेळ्ळी फुडें म्हजी बाजू मांडपाक, अशें जातालें. पूण आतां तें जायना. आनी तें जायना कित्याक तर हातूंत हांव सत्ताधारी ते आपल्याली हें करतले, आपल्याली इंट्रस्ट सेफगार्ड करतले, पूण विरोधकूय एग्रेसीव ना. आणि हे तांकां कळना की विरोधक एग्रेसीव ना, हांचे कडेन थिंक टँक ना, हांचे कडेन एक फोकस्ड हें ना. एकलो तो सोडलो जाल्यार दॅट ऑल्सो बिकॉज ही सिनियर आनी ताका एक्सपिरियन्स मॅटर्स न्ही. आतां तुमकां जर्नलिजमाचो जो एक्सपिरियन्स आहा तो नव्या भुरग्याक ना. पूण जेन्ना तूं शिकता तेन्ना तुजे कडेन बरे एडवायजर आसपाक जाय, तुजे कडेन बरे गायडन्स दिवपी लोक आसपाक जाय, कॉन्स्टिट्युशनल एक्सपर्ट. आतां पळय, विरोधी पक्षाक सेपरेट ऑफिस आसा, विरोधी पक्ष नेत्याक कॅबिनेट स्टेटस आसा, ज्यो मंत्र्याक फॅसिलिटी मेळटा, ज्यो पावर्स मेळटा ह्यो सगळ्यो तांकां मेळटा. प्लस PAC आनी PUC ही दोनच सामकी शस्त्रां तुमचे कडेन आसात. ताजो तुमी कितलो वापर करता? बरोबर. आनी तो वापर कित्याक जायना? फक्त सरकाराक न्ही, तुमी परफॉर्म केलें. आतां म्हजे कडेन हांव जेन्ना तुजे कडेन डिबेट करता हांव हें सगळी म्हायती घेवन आयलो. ही समज म्हजे कडेन म्हायती ना आनी हांव फक्त हवेत गोळीबार करपाक लागलो, म्हजें आतां कांय हें उरचोच ना. बरोबर. म्हणजे हांवें अभ्यास करपाक जाय न्ही. अभ्यास केलो जाल्यार हांव तुमचे सारकिल्या जाणकार पत्रकारा कडेन म्हजें हें प्रभावीपणे मांडपाक शकतलो. पूण हो अभ्यास जाय. दुसरी गजाल, म्हाका एक प्रश्न आसा. आज 7 विरोधी पक्ष आमदार आसात. तुमचो लिगल एडवायझर कोण? तुमचो टेक्निकल एडवायझर कोण? तुमचो आर्ट एंड कल्चर फिल्डांतलो एडवायझर कोण? तुमचो स्पोर्ट्स डिपार्टमेंटांतलो एडवायझर कोण? तुमचो टावन एंड कंट्री प्लॅनिंगान जाण आशिल्लो एडवायझर कोण? कोण? सगळेच एक्सपर्ट.
तांकां दिसता ते सगळे एक्सपर्ट. अशें जावपाक शकना. बरोबर. तुमी तुमची टीम हे करपाक जाय. तुमी पत्रकारा कडेन कंटिन्युअस इंटरॅक्शन दवरपाक जाय. तुकाय खबर आसा आमी थोडे दीस एक दोन फाटी कितें तरी इंटरॅक्शन केल्लें, पूण ताजे नंतर कांय जायना तें. तर तुमी लोकांची टिका जो पर्यंत सहन करपाक तुमकां हें ना तो पर्यंत हो हें जावचो ना. आनी म्हाका खूब वायट दिसता की लोकांची सेन्सिटिव्हिटी टुवर्ड्स हे म्हणजे पयलीं अशें आसतालें विधानसभेन जर कोणाचोय एक अभिनंदन ठराव आयलो म्हणजे म्हजे बापायन म्हाका ल्हान आसतना सांगिल्लें पळय आं तो अमको मनीस आहा पळय ताका विधानसभेन वचून तागेलें हें आयिल्लें म्हणून. म्हणजे कितें विधानसभेन जाचो ठराव येता त्या मनशाचें कंट्रिब्युशन त्याच लेवलाचें आसपाक जाय. आयज कोणाचे ठराव आज कोणाचेय ठराव येता. कोणे कितें क्रिकेट टुर्नामेंट ऑर्गनायज केलो किंवा म्हणजे ताका हें ना. दुसरें वायट जाता कितें की ह्या सगळ्या हातूंत भितर आतां अशें जालां की इम्पॉर्टंट मनशान खरोच एक बरो एचीव कितें तरी केलें जाल्यार ताचेर आतां भाशणां जायना. सभापती ते फक्त उल्लेख करता आमी हें केलें म्हणटा. आनी दुसरें आनीक हें म्हणजे जे पळय ते हें जातात म्हणजे श्रद्धांजली जाता किंवा अभिनंदन ठराव जाता ते त्या मनशा कडेनूय पावना. पयलीं ते पत्र पावतालें की विधानसभेन तुजी दखल घेतली म्हणून. म्हणजे हे खंयचे म्हणजे आनी हातूंत भितर कितें जालां की लोकांची सेन्सिटिव्हिटी गेल्या. लोकांकय आज बाबा एक अग्रलेख आयलो जाल्यार त्या अग्रलेखान कितें बरयलां. पयलीं अग्रलेख घेवप म्हणजे भंय आसतालो. राजकारणी भिताले ते. आज म्हजो राजकारणांत संबंद 1979तल्यान 10वेक आसतनाच्यान. पूण हांवें पळयलां बाबू नायक पळयला, सुलोचना काटकार पळयल्या, लुईस प्रॉक बार्बोस पळयला, रत्नाकर चोपडेकार, रवी नायक, एलेक्स मामा कार्दोन अशे खूब लोकां बरोबर म्हजो संबंद आयला. पूण तांकां एक भंय आसतालो अरे ते पेपराचेर आयलें मरे अग्रलेख आयलो मरे आनी दे वर टेकिंग करेक्टीव एक्शन. आतां कांयच ना. आनी दुसरें तुका सांगपाचें म्हणजे पत्रकारूय बी पत्रकारांनी अभ्यास करपाचो गरज आसा. तुमकां राजकारण्यान आमदारान मंत्र्यान मुख्यमंत्र्यान कितें सांगलें तें तुमी आयकलें आनी शापलें ना. तुमकांय खबर आसपाक जाय की बाबा ताजो पार्श्वभूमी कितें. बरोबर. हें आज कोण विचारपी म्हाका दिश्टी पडना. बरोबर. सो हाजेर खरें म्हणजे आतां एक व्यापक चर्चा जावपाक जाय आनी हातूंतल्यानच म्हाका दिसता कितें तरी एक नवें हें तयार जावपाक शकता. विशाल बाब आमी आमच्या गोंय विधानसभेचो जर इतिहास पळयत जाल्यार गोंया भितर राजकारणान म्हणा नाजाल्यार समाजाचेर प्रभाव घालपी म्हणा मुख्यमंत्र्या परस विरोधी पक्ष फुडाऱ्यांनी जे योगदान दिलां तें प्रामुख्यान ताचो उल्लेख जाता, ताचो उगडास जाता. आतां विरोधी पक्ष फुडारी म्हटल्या उपरांत आमकां सगळ्यांक मनोहर पर्रीकर हांणी त्या पदाक एक वेगळीच उंची प्राप्त करून दिली. त्या पयलीं दोतोर काशीनाथ जल्मी, त्याच्या पयलीं रमाकांत खलप, मागीर सुरवातेक जॅक सिकेर अशा पद्दतीची ही परंपरा चालू उरली. तर आयच्या घडयेक म्हटल्यार विरोधी पक्ष फुडारी आयज जसो मुख्यमंत्री पद हें आयज ताका अनुभव किंवा पार्टींतलो सिनियर लिडर अशें कांय उरोंक ना. कोणाचें नशीब फळफळटा तो आयज मुख्यमंत्री जाता. तशा पद्दतीन विरोधी पक्ष नेत्याचेय तेच जाला. कोणाचें नशीब फळफळटा तो विरोधी पक्ष नेतो जाता. ह्या गजाली खातीर खंय तरी ताचो परिणाम ह्या सगळ्या गजालीचेर पडला अशें दिसता तुमकां. पळय विरोधी पक्ष नेतो पळय आसा तो सगळ्यांचो लिडर न्ही. जसो मुख्यमंत्री सत्ताधाऱ्यांचो लिडर तसो विरोधी पक्ष नेतो हो विरोधकाचो लिडर. आनी म्हजें तरी म्हणणें अशें सद्याच्या गोंयच्या फाटलो जो इलेक्शनाचो रिजल्ट जालो तातूंत भितर सत्ताधाऱ्याक पडली 33% मतां आनी विरोधकांक पडल्या 67% मतां. मागीर ती फोडाफोडी जाली हें जालें तें वेगळी गजाल. टोटल वोट पर्सेंटेज जी आसा ती 33 अगेन्स्ट 67 अशी आसा. म्हणजे विरोधी पक्ष नेतो आहा तो खरो म्हणजे गोंयकाराचो 67% गोंयकाराचो मुख्यमंत्री. आता मुख्यमंत्र्या कडेन जी पळय टीम आसा ती टीम सोडूच स्टाफ तरी विरोधी पक्ष नेत्या कडेन आसा हो पयलो प्रश्न. दुसरें ताका मेळपाचें केन्ना लोकांनी. आज तो दुसरो आमदार लोकां कडेन वता आनी जनता दरबार घेता आनी ताका रिस्पॉन्स मेळटा. कित्याक मेळटा बिकॉज खंय तरी कोणाचें चुकता. तर हाजेर इमिजिएटली करेक्टीव स्टेप्स घेवपाक जाय. तुजी टीम पयलीं जाग्यार आसपाक जाय. ऑफिसान तूं गेलो हांव जाल्यार म्हाका थंय बाबा कोण तरी स्टाफ अवेलेबल आसपाक जाय. ताणें म्हाका थंय गायडन्स दिवपाक जाय. हें जायना. म्हणजे तुमी फक्त थंय तुमकां गाडी मेळटा प्रिविलेजीस ज्यो कितें मेळटा त्यो सुविधा घेतात आनी तुमी विरोधी पक्ष नेते
म्हणून मिरयतात अशें जावपाक शकना. ज्या तरेन आमचे सध्याचे लिडर ऑफ ऑपोजिशन जे आसा युरी बाब आलेमो एक यंग अशा पद्दतीचो भुरगो. दुसरी गजाल म्हटल्यार ताका एक पॉलिटिकल वारसो आसा, पॉलिटिकल फॅमिलीची ताका बॅकग्रावंड आसा आणि आमी विधानसभेन पळयल्या उपरांत अशें दिसता की तांकां विशय मांडपाचे एक पद्दतीची कलाय आसा, तांची भाशाय आसा आणि बऱ्या तरेन ते विशय मांडटात. प्रश्न आसा तो टीम, कारण एकूच मनीस हो सगळ्या पद्दतीन हुशार आसपाक शकना. आता पत्रकार म्हणून आमकांय काम करता आसतना आमीच सगळ्या बाबतीत हुशार आसूं शकना. तो विशय जर समजून घेतलो जाल्यार बाबा तो लिगल कोण तरी एक्सपर्ट, सोशल एक्सपर्ट, त्या विशयातलो कोण एक्सपर्ट हाका विचारून ते समजून घेवन आमकां विशय मांडचो पडटा. सो तशा पद्दतीची टीम आसप ही गरजेची आसा. सध्या युरी बरोबर तुम्ही कामूय केला. युरी आलेमांव हे जर आणि प्रभावी विरोधी पक्ष फुडारी म्हणून जर तांकां त्यांची जर आपली कारकीर्द घडोवची जाली जाल्यार तांकां प्रामुख्यान कितें करचें पडटलें? सगळ्यात पयलीं म्हणजे विरोधी पक्ष नेतोच न्हय, 7 आमदारांनी पयलीं एक गजाल सामकी तकलेन धरची पडटली की गोंयचो फुडार हो सध्या तांच्या हातांत आसा. येस, एब्सोल्युटली. फुडलें इलेक्शन म्हणसर तरी तांणी हें वजें जें आसा, हें भयंकर व्हडलें वजें, हें तांणी 7 जाणांनी आपल्या खांदार आसा हाजी पयलीं जाणीव दवरून त्या प्रमाणे काम करपा खातीर ग्रावंडार येवचें पडटलें. बरोबर. विश्वासार्हता ही प्रूव्ह करची पडटा. परसेप्शन जे लोकांचें आसा की आज प्रत्येक जाण कितें म्हणटा म्हणून हांवें सुरवातूच कितें सांगलें, लोकांक दिसता एका सायडीन सरकार, दुसऱ्या सायडीन पसरकार. हो जो नॅरेटिव्ह आसा, हो नॅरेटिव्ह बदलपाचें काम हें हांचें आसा. आनी ते फक्त विधानसभा येतगर किंवा म्हजें काम फक्त आतां दुसरें तुमकां सांगता की हांवें खूब फाटीं आयकलां आमचें काम विधानसभेन उलोवपाचें, पक्षा कडेन आमचें काम ना. चुकीचें. ज्या पक्षान तुमकां तिकेट दिल्या त्या पक्षा कडेन तुमची पूर्ण बांदिलकी आसपाक जाय. बरोबर. आणि त्या पक्षाच्या वाडी खातीरय तुमी कंट्रिब्युशन करपाक जाय. आतां अलायन्साच्या हातून कितें जाता, फाल्यां अलायन्स जालें, सीट वेगळ्या मनशा केले, पूण ज्या पक्षान थंय पळय आपली बांदणी केल्या ताजो सपोर्ट त्या कॅन्डिडेटाक मेळटा. सो पक्ष बांदणी वेगळ्या वेगळ्या पक्षांनी केले पूण ताजो हे जायना, वायट हे काय जायना, वयल्यान तो बरोच जाता. तो करचोच पडटा. तुम्ही आता ठरोवपाक शकना न्ही की मडगांव तुम्ही अमक्याच पक्षाक दितले, पणजे तुम्ही अमक्याच पक्षाक दितले. त्या वेळार जे सिच्युएशन जाता त्या प्रमाणे ते जाता. पूण हाजो अर्थ आमदाराची जापसालदारकी सुटना. आमदारान काम करूंकूच जाय. आणि आतांच्या परिस्थितीन तरी 7 आमदारांनी संपूर्ण गोंयचेर लक्ष दिवपाक. बरोबर. ज्या तरेन विजयबाब सरदेसाय हांणी फुडाकार घेतलो, आमचो विजय, आमचो आवाज विजय अशा पद्दतीचे इनिशिएटिव्ह घेऊन वेगवेगळ्या मतदारसंघात ते भोवले. त्या उपरांत संविधान बचावाच्या नांवा सकयल काँग्रेसीच्यो अशा पद्दतीच्यो मिटिंग्यो जाल्यो. आम आदमी पार्टीने आपल्या पद्दतीन अशा पद्दतीन वेगवेगळ्या भागांत वचून मिटिंग्यो घेतल्यो. आता हे सगळ्यो गजाली एक विरोधक सगळे युनायटेड म्हणून, कारण विरोधकांक असेंब्लीन युनायटेडलीच काम करचें पडटा. तो अमूक पक्षाचो, तो तमूक पक्षाचो अशा पद्दतीन विधानसभेन काम करूंक मेळना. आयज विशाल बाब समजा हे सगळे 7 विरोधी आमदार जर अशा तरेन वेगवेगळ्या तालुक्यांनी जर गेल्ले आणि लोकांक जर तांणी आव्हान केलें की तुमचे जे विशय आसात ते आमच्या मुखार मांडा, एक कितें वातावरण तयार जातलें आसलें? पोरूं काय पयले वर्सा सरकार तुमच्या दारी म्हणून एक इनिशिएटिव्ह घेतलो आणि जनता दरबार म्हणून घेतिल्लो. आता हांकां जर मातशें बसून खंय तरी एक सेन्सिटिव्हिटी आशिल्ली, सरकारान दिल्ल्या क्लूचोच उपयोग करून तुम्ही ते कलेक्टिव्हली करपाक जाताले, ते तुम्ही केले ना. आता तुवें संविधान बचाव, म्हाका पर्सनल खंयच्या पॉलिटिकल पार्टीचेर उलोवपाचें ना, पूण संविधान बचाव अभियान हे नोव्हेंबर 2024 ते जानेवारी 2026-25 ह्या मेरेन जावपाचें आशिल्लें. इट वॉज अ नॅशनल प्रोग्राम ऑफ दॅट पर्टिक्युलर पार्टी. ते तांणी आतां जुनान घेतले. आनी संविधान बचाव आनी लोकांच्यो ग्रिव्हियन्सीस बरोबर जावपाक शकना. पयर हांव विजय सरदेसायच्या मडगांवच्या हाका गेल्लो. थंय हांवें कितें पळयलें की गव्हर्नमेंट म्युनिसिपालिटीचे थोडे स्टाफ बी थंय अवेलेबल, चडशे नाशिल्ले पूण कांय गव्हर्नमेंट स्टाफ थंय अवेलेबल आशिल्ले. आनी ताणें थंय सांगलें की आपूण आमदार आनी आपल्याक अधिकार आहा तुमकां आपोवपाचो, तेन्ना आय विल नेम यू इन द असेंब्ली म्हणून. हें जर तो आमदार करपाक शकता जाल्यार विरोधी पक्ष नेत्याक पूर्ण अधिकार आहा. ही कॅन ऑफिशियली कॉल देम. So he has to execute his powers, and for that you need a good team. बरोबर. काम करपाचं, ते झपाटून काम करपाची गरज आसा. सुसेगाद फक्त प्रिव्हिलेज घेऊन
ते वैभव हे करप आनी इंडिपेंडन्स डे, लिबरेशन डे आनी कितें हांगा वचून थंय फक्त हे करप अशें जायना. ताज्या पलीकडे वचून काम करपाची गरज आसा आनी तें केलें जाल्यारच फुडें गोंयकारांक कितें तरी आशा आसा, ना जाल्यार हें अशेंच चलपाचें. म्हाका दिसता ह्याच म्हणण्याचेर आमी आयचो हो वार्तालाप आमी आटोक्यांत घेवया. झपाटून काम करपाची गरज आसा. सदांच जेन्ना मनशाक जिखपाची जिद्द आसता आनी जिखोंक जाय अशा पद्दती जिद्द आसता तेन्ना त्या वेळार खूब कश्ट घेवचे पडटात, झपाटून काम करचें पडटा, जाल्यारूच ते यश मेळपाक शकता. जर खरेंच गोंयांत विरोधकांक दिसता की सद्याची जी भाजपाची राजवट आसा ती लोकांच्या विरोधात वावुरपाक लागल्या, लोकांच्या विरोधात काम करता आनी आमकां लोकांक न्याय मेळोवन दिवपा खातीर आमकां सत्ता ही हातांत घेवची पडटली, जाल्यार विरोधकांक तशा पद्दतीन झपाटून काम करचें पडटलें, विरोधकांक एकठांय येवन काम करचें पडटलें. आमी सुशेगाद आडवे पडल्यात, लोक बेजार जातलो सरकाराचेर आनी आमकां आयतो निवडून हाडटलो, वेंचून हाडटलो अशें म्हणून जर विरोधक वागता आसत जाल्यार ती पुरायपणान चूक थारतली. चुकूच न्हू तर तो गोंयच्या जनतेचो विश्वासघात थारतलो. म्हाका दिसता विशाल बाब तुमी खूब बऱ्या तरेन आनी सोप्या पद्दतीन ह्यो सगळ्यो गजाली आमकां समजून दिल्यो आनी आमच्या पळोवप्याकूय विधानसभेचें कामकाज कशें चलता आनी प्रत्येक आमदाराक कशा पद्दतीन, म्हणजे आमदार जर म्हणत हांव विरोधकान म्हाका कितें म्हाजे कडेन कांय ना अशें आसपाक शकना. विरोधी आमदारांक सुद्धा ह्या विधानसभेच्या कामकाजांतल्यान कांय प्रमाणात अधिकार दिल्ले आसा आनी त्या अधिकाराचो जर योग्य उपेग जर तो करीत जाल्यार तो कितल्योश्योच गजाली करपाक शकता. हें आमकां विशाल बाबान आतांच ह्या सगळ्या गजालींतल्यान आमकां स्पश्टपणान सांगलेलें आसा. घडये आमी एक अशी अपेक्षा धरया विशाल बाब की आमच्या ह्या वार्तालापांतल्यान खंय तरी कांय प्रमाणान तरी ह्या आमदारांक आनी विशेष करून विरोधी आमदारांक कितें ना कितें तरी एक बरें सुचतलें आनी ह्या विधानसभेन ते प्रामाणीकपणान काम करून खंय तरी गोंयच्या जनतेक न्याय मेळोवन दिवपा खातीर प्रयत्न करतले, इतलीच अपेक्षा आमी दवरपाक शकता. तुमचे खूब खूब धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काडून आमच्या ह्या वार्तालाप कार्यावळीत वांटेकार जाले आनी ह्याय फुडें विशाल बाब आमकां अशाच वेगवेगळ्या गोंयच्या महत्वाच्या विशयाचेरूय उलोवपाचे आसात आनी तुमचे सहकार्य आमकां सदांच मेळटलें अशी अपेक्षा आमी दवरतात. 100%. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आनी तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुमी करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुमी हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुमी आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.